नमस्कार. आज थोड्याशा संवेदनशील मुद्द्यावर आपण बोलूया. संवेदनशील मुद्दा काय असेल याचं शीर्षकावरून तुम्हाला अंदाज आला असेल. मनुस्मृतीमध्ये म्हणे एक श्लोक लिहिलाय आणि त्या श्लोकाला वेदाला प्रमाण मानून घेण्यात आलेला आहे. आणि वेदांच्या मध्ये मनुस्मृतीच्या मध्ये एक श्लोक असा मांडला जातो की मुखातून ब्राह्मणांचा जन्म झाला, त्यानंतर बाहूतून क्षत्रियांचा जन्म झाला, कमरेतून जांघेतून वैश्यांचा जन्म झाला आणि पायातून शूद्रांचा जन्म झाला. आता या कथेला, या श्लोकाला बघितल्यानंतर पायातून शूद्रांचा जन्म हा जरा कसंच वाटणारा प्रकार आहे. काहीतरीच काय सांगता तुम्ही. पण हे सांगताना याचा अर्थ तत्कालीन हजारो वर्षापूर्वीचा अर्थ, त्यावेळेसच्या संकल्पना कोणी लक्षात घेत नाही आणि मग त्या लक्षात न घेता सोयीप्रमाणे आपला अर्थ सांगत राहायचा. आता सोयीने अर्थ सांगण्यामध्ये फायदा आहे. वाद लावता येतात, भांडण लावता येतात, मग कोणाच्या विषयी अकस निर्माण करता येतो, सोपं असतं म्हणून ते तसं सांगितलं जातं. पण मुळात ही व्यवस्था काय आहे हे कोणी समजून घेतलंय का? म्हणजे जी कर्मावर आधारित रचना आहे ती आपण जन्मावर आधारित करण्याचा का प्रयत्न करतोय? अहो, 4 वर्ण हिंदू धर्मात सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. उलटही वाचा हरकत नाही, शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण वाचा, कसंही वाचा, काय फरक पडतो. 4 वर्ण आहेत. या 4 वर्णांच्या वरती आक्षेप आहे. आता माझा एक सोपा प्रश्न आहे. आता नव्या व्यवस्थेमध्ये, या तथाकथित पुरोगामी लिब्रांडू मंडळींनी तयार केलेल्या नव्या व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था नाहीये का? क्लास 1 त्यातही पुन्हा 2, एक सुपर क्लास 1, नुसता क्लास 1, क्लास 2 वर्ग 2, राजपत्रित, अराजपत्रित त्यातही पुन्हा आहे, वर्ग 3, क्लास 3. क्लास 3 मध्ये पुन्हा अजून वेगळा वर्ग आहे, एक फील्डवरचा, एक नॉन फील्डवरचा, म्हणजे कारकुनी काम करणारा एक आणि फील्डवर जाणारा एक. त्यानंतर क्लास 4 जो सेवा करतो. बरं, या वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 याच्यामध्ये कामामध्ये फरक आहे, शैक्षणिक अर्हतेमध्ये फरक आहे, त्याच्या निवासस्थानामध्ये फरक आहे. म्हणजे कलेक्टरचा बंगला अवाढव्य असतो तर 600 स्क्वेअर फीटात क्लास 4 ला राहावं लागतं. 600 पेक्षाही कमी, 300-400 स्क्वेअर फीटामध्ये. कलेक्टरचा चहा क्लास 4 ला आणून द्यावा लागतो, वर्ग 1 च्या, आणि त्यात साखर किती टाकू सर, काय करू सर असं म्हणावं लागतं. त्याच्या परवानगीने वागावं लागतं. सर्व समानता आहे म्हणून क्लास 4 च्या मंडळीला तुम्ही राहायला बंगला देता का? नाही ना. हा जसा फरक कामातून, ज्ञानातून झालेला आहे, कामाच्या पद्धतीतून झालेला आहे, त्याची पगारही वेगवेगळी आहे. म्हणजे कलेक्टर जर 1.5 लाख रुपये पगार घेत असेल तर 15, 20, 50 हजार रुपये पगार वर्ग 4 ला मिळतात. मग हा फरक आपण ठेवलाय का? खर तर ही असमतोल व्यवस्था आता निर्माण केली आहे असं मी म्हटलं तर चालेल? नाही ना. म्हणजे कामावर त्याची व्यवस्था ठरवली गेली. अशीच व्यवस्था कामावर आधी ठरवल्या गेली होती, ज्याला ही वेगवेगळी नावं दिली. बरं, ज्या कल्पना अस्तित्वात आल्या, ज्या कल्पनेतून हे मांडण्यात आलं, त्या कल्पना काय आहेत? कल्पना अशा आहेत की देवाच्या, ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मणांचा जन्म होतो. म्हणजे काय होतं? डोकं हे बौद्धिक खाद्य देणार आहे, विचार करणार आहे, जे डोक्याशी संबंध विचाराचा आहे, बुद्धीचा आहे, मेंदूचा आहे, आणि त्यातून स्रवणारं ज्ञान मुखातून बाहेर पडतं. तिथून जे काही कलेक्शन आहे ज्ञानाचं, जे काही मिळणार आहे ते बाहेर कुठून पडणार आहे? मुखातून. श्रुती स्मृतीमध्ये साठवलेलं ज्ञान जो आपल्या मुखातून बाहेर काढतो ती जागा ब्राह्मणांची, म्हणून ब्राह्मणांचा जन्म मुखातून झाला असं म्हणावं. सोपं आहे. म्हणून ब्राह्मणांचा जन्म मुखातून. क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे बाहूतून जन्म झाला. आता क्षत्रियासाठी मोठं आवश्यक असलेलं अंग कोणतं आहे? तर हात. लढाई हाताने करायची आहे, तलवार हातात घ्यायची आहे, धनुष्यबाण हातात घ्यायचा आहे,
बंदूक हातात घ्यायची आहे, बॉम्ब हाताने टाकायचा आहे, क्षेपणास्त्र हाताने चालवायची आहेत, रॉकेट लॉन्चर हातात ठेवायचा आहे. जो लढणारा आहे, राज्य करणारा आहे, जो या समाजाला पुढे नेणारा आहे, तो नेता. या नेत्याचा जन्म हातातूनच झालेला असतो, कारण त्याचे बाहू मजबूत असणं आवश्यक आहे. कंबर, जांघा हे उत्पादकतेचं प्रतीक आहे. लक्षात येतं ना मी काय म्हणतो ते? उत्पादकतेचं प्रतीक आहे. मग उत्पादकता ही उद्योजकाशी संबंधित असते. व्यापार, उद्योजक यानं मांड पक्की करून बसलं पाहिजे. त्याची मांड व्यापारावर असली पाहिजे, दुकानावर असली पाहिजे, गादीवर असली पाहिजे, तेव्हाच त्यातून पक्का व्यापारी निर्माण होईल. म्हणून व्यापाऱ्याचा, वैश्याचा जन्म मांडीतून झाला. प्रतीक आहे तो. या प्रतीकांना आपण समजूनच घेत नाही. आणि या सगळ्या सेवांचा भार जो वाहून नेतो तो वाहक. वाहकाच्या शिवाय या सगळ्या वरच्या देहाला अर्थ उरत नाही, अर्थच उरत नाही. आणि म्हणून पायातून शूद्र, जगन्नियंत्याच्या पायातून या सगळा भार ज्याच्या खंबीर पायावरती चालतो, ज्या खंबीर पायावरती चालतो त्याला शूद्र. बर, अशी देहाची रचना कोणत्याही अवयवाशिवाय पूर्ण होऊ शकेल का? अपूर्णता राहील ना. एकही अवयव नाही आहे पूर्णता. मग ज्या पूर्ण अवयवाच्या शिवाय देह पूर्ण होऊ शकत नाही, त्याला देह म्हणता येणार नाही. अशाला शूद्राची सुद्धा आवश्यकता तितकीच असते जितकी आपल्याला लागेल. पायाची असते. त्यामुळं उगाचच या संदर्भाने काहीतरी तर्कट लावत इथे कमीपणा आहे, इथे जास्तीच आहे असं म्हणणं अयोग्य ठरेल. आणि पुन्हा मी तेच वाक्य उच्चारतोय की हजारो वर्षापूर्वीच्या संदर्भांना आजच्या निकषावर घासून बघाल तर ते चुकीचे ठरतील. आता तुम्हाला मी एक गंमत सांगतोय. यजुर्वेदामध्ये नमामि शूद्रम नावाची एक संकल्पना आहे. ही काय नमामि शूद्रम नावाची संकल्पना माहित आहे? म्हणजे शूद्रांना वंदन करण्याची ही परंपरा आहे. आता अगदी सोपं कळावं म्हणून सांगतो. आपण एखाद्या मंदिरात गेलो, मंदिरातल्या मुख्य मूर्तीजवळ गेलो, डोकं कुठे ठेवतो? कुठे ठेवतो? देवाच्या पायावर. ज्या देवाच्या पायातून शूद्राचा जन्म झाला आहे असा दावा केला जातो, त्याच देवाच्या पायावर ज्याला ब्राह्मण म्हटलं गेलं आहे तो नतमस्तक होऊन त्या पायावरती टेकवलं जातं. काय सुंदर संकल्पना आहे, नमामि शूद्रम. हे वाहका, या सगळा भार तू इकडून तिकडे नेतो आहेस म्हणून तू ग्रेट आहेस, तू खूप मोठा आहेस, ही संकल्पना आहे. आणि ही संकल्पना आपल्याकडे आहे. हा कर्माला वंदन आहे, लक्षात ठेवा. वर्ण म्हणजे कर्म, कर्मानुसार ठरलेलं, जातीनुसार ठरलेलं नाही. एवढी सुंदर संकल्पना आपल्याकडे आहे की प्रत्येकाचा सन्मान करण्याची ही संकल्पना आहे. पण आम्ही काय करतो? आम्ही काही वेगळंच समजून घेतो. अहो, प्रत्येकाला सन्मान आहे. मी पुढच्या भागामध्ये हा सन्मान कसा आहे ते सांगणार आहे. 1-2 भाग होतील कदाचित, त्यात सन्मान कसा आहे ते पण स्पष्टपणे सांगणार आहे. म्हणजे इतका खुलासेवार की तुम्हाला त्यातल्या कुठल्या शंका उरणार नाहीत असा माझा प्रयत्न असेल. मी प्रयत्न असेल म्हणतो. उदाहरण म्हणून काही गोष्टी सांगून ठेवतो. बघा, विदुराला आपण शूद्र मानतो कारण महर्षी व्यास आणि एका दासीला त्यांनी दिव्यत्वानी गर्भ दिला म्हणून विदुराचा जन्म झाला. पण विदुर महात्मा झाला. विदुराला महाभारतामध्ये महात्मा म्हटलं जातं, उगाच नाही महात्मा म्हटलं जातं. विदुराला शूद्र समजलं तरीही महात्मा म्हटलेलं आहे. विदुर महात्मा असतो. विदुर महात्मा असतो. महर्षी वाल्मिकी कोळी होते पण महर्षी पदावर जाऊन पोहोचले. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की त्यांचंच आहे. त्यांचंच रामायण आजपर्यंत आपण ऐकत आलो. एक कोळी ज्याला शूद्र समजायला हवं ते महर्षी बनले, ब्राह्मण बनले. विश्वामित्र क्षत्रिय होते, महर्षी बनले. मातंग ऋषी शूद्र होते, महर्षी बनले. महर्षी वेदव्यास एका कोळीनीच्या पोटी जन्माला आलेलं अपत्य. पण या महर्षी व्यासांनी सांगितलेलं ज्ञान व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशा स्वरूपाची म्हण आमच्याकडे तयार झाली. म्हणजे व्यासांची उष्टावळ आहे हे ज्ञान.
किती वर्णांतराची उदाहरणं सांगू तुम्हाला, किती वर्णांतराची. अन्य वर्णातली माणसं ब्राह्मण झाली, वर्ण बदलून आली, आपलं काम बदललं आणि ते ब्राह्मण झाली, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. एक उत्तम उदाहरण आहे रावणाचं. महर्षी पुलत्स्य ऋषीचा हे कितीतरी सांगून झालंय पुत्र महर्षी विश्रवा, महर्षी विश्रवाचं पुत्र रावण, पण रावणाला दैत्यकुळ प्राप्त झालं हो. कंस क्षत्रिय पुत्र पण दैत्यवर्णात गेला हो. आणि दैत्यवर्णातला प्रल्हाद भगवंताचा लाडका बनला. दैत्यवर्णातला प्रल्हाद भगवंताचा लाडका बनला. सांगेल तिथून भगवंताला यावं लागलं. या खांबात आहे का, आहे, मार दिला, आले भगवंत. कित्येकानी तर आपल्या कर्मानी आपला वर्ण बदललाय. कृपाचार्यांनी आयुष्यभर कुरुवंशाचे कुलगुरू म्हणून काम केलं आणि काय घडलं, शेवटी त्याच कुरुवंशाच्या पांडवांचा नायनाट करण्यासाठी कृपाचार्य गेले आणि पांडवांची पुत्र मारून टाकले अश्वत्थाम्याच्या सोबत जाऊन. केलं ना वाईट कर्म. गेलीने कृपाचार्यांची सगळी विद्वत्ता पाण्यात मातीत. अश्वत्थाम्याचं काय झालंय, ऋषीपुत्र अश्वत्थामा, त्याला प्रत्यक्ष भगवंतानी शाप दिला. तो आयुष्यभर भळबळणारी जखम घेऊन जगशील. माफी कोणालाच नाही आहे. ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण ठेवतो, भगवंतानी तो मुलाहिजा ठेवलेला नाही आहे. भगवंतानी तो मुलाहिजा ठेवलेला नाही आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आपला ब्राह्मण मित्र सुदामा याचे मित्र म्हणून पाय धुतात, तिथे एका ब्राह्मण पुत्राला शाप सुद्धा देतात. बघा, ब्राह्मण म्हणून कोणी मुलाहिजा ठेवलेला नाहीये. आपल्याकडं प्रत्येकानं आपापली कामं करावीत, हेच सांगितलेलं आहे. अशा स्वरूपाचं काम आपल्याकडे झालेलं आहे. ब्राह्मण अवैध समजावा, का समजावा, त्याच्या हातात शस्त्र नसतं. शस्त्र नसलेल्या गरीब पामरावरती शस्त्र उचलून त्याला मारू नये म्हणून समजावा. पण तो जर शस्त्र उचलून युद्धाला जात असेल तर काय करावं. द्रोणाचार्यांना काय केलं माहित आहे, कृपाचार्यांना काय केलं माहित आहे, भगवान रामचंद्रांनी भगवान परशुरामाच्या सोबत कसं काय केलं होतं तेही माहित आहे. असं कुठेच नाही आहे की ब्राह्मणांना वेगळेपण आणि शूद्रांना वेगळेपण, असं कुठंच नाही आहे. उलट जिथे जिथे ज्याची भक्ती सिद्ध झाली आहे त्याला मोठेपण मिळालंय. आणि यजुर्वेदातलं नमामि शूद्रम तर ही अत्युच्च संकल्पना आहे. त्याला वंदन करण्याची परंपरा, ईश्वराच्या पायावर डोकं ठेवण्याची परंपरा म्हणूनच खूप मोठी ठरते. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.